अंबरनाथच्या कोहोसगाव परिसरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या जवळपास 200 महिला मतदार पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। भाजप आणि काँग्रेसनं शिंदे सेनेवर हा आरोप केलाय। कोहोसगाव भागातून त्यांना पकडण्यात आलंय। तर पोलिसांनी या सर्वांची आधार आणि पॅन कार्डद्वारे तपासणी सुरू केली आहे। त्यांच्या मतदानाशी संबंध आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। अंबरनाथमध्ये 208 संशयित बोगस मतदारांना पकडण्यात आलेले आहे। एका हॉलमध्ये हे 208 मतदार होते आणि त्या बाबतीत आपल्याला माहिती देतात इथले पोलीस उपायुक्त सचिन गोरे साहेब। संबंधित जे हॉल आहे त्या हॉलला गेल्यानंतर जे लोक आहेत ते आम्हाला सापडले। त्यांचं शहानिशा करण्याचं काम सुरू आहे। आचारसंहितेमध्ये आपला एरियातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात मज्जाव असतो आणि त्यात ही लोक नक्की काय कारणाने तिथं पोहोचले होते आणि त्याचा उद्देश काय होता त्या अनुषंगाने त्याचं आधार कार्ड, वोटिंग ID याचं चेक करणं सुरू आहे। त्यामध्ये बेकायदेशीर प्रकार जर आढळला तर आमचा पुढे फ्लाइंग स्क्वॉड आणि पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील कायदेशीर कारवाई